तर चिपळूणच्या जवळ इंडियन ऑइलचा एक पेट्रोल पंपमध्ये फ्यूलअप करून आपला परत जर्नी पूर्ण स्टार्ट केलेली आहे. इंडियन ऑइल HP वाला मला दिसला नाही. तर HP असं काही स्पेसिफिक नाही की इंडियन ऑइल BPC HP असं मी हे करतो, पण माझ्याकडे HPचा कार्ड आहे, थोडं डिस्काउंट भेटेल म्हणून, आणि काय नाही. बाकी सगळ्या फ्यूल पंपमध्ये डेन्सिटी चांगली असेल तर तुम्ही भरू शकता. HP चांगला देतो, इंडियन ऑइलच चांगला देतो, BPCLच चांगलं असं काही नाही, सगळे चांगले देतात. फक्त डेन्सिटी चेक करायची. रेकमेंडेड डेन्सिटी गुगलवरती चेक करा साध्या फ्यूलसाठी काय आहे. ती डेन्सिटी असेल तर तुम्ही भरू शकता, काही इश्यू नाही. असा रस्ता बघायला मस्त मजा येते. असं 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 चाललं आहे ना, झिगझॅग. इथून तो लेफ्टला चाललं आहे. तिथून सरळ अंजानी आली. अंजानी पुसतो. अंजानी अंजानी या सगळ्या गावाचे नावं कोण दिलेत मला समजत नाही. पार्ले, अंजानी, अंजानी गाव आलं. अंजानी. मला लहान असताना ट्रेनमध्ये अंजानी स्टेशन दिसायचं, तर असं वाटायचं की या गावामध्ये काहीच नाही. पण आहे थोडं काही आहे, गाव आहे. असं वाटायचं इथे कोण राहत नाही, फक्त नाव दिले. ऑइल रिफायनरी सारखे आहेत का, केमिकल ऑइल रिफायनरी असं असतात ना. एक प्रकारचा वास पण येतो. फिर लेट फिरलोटे आहे. मला वाटलं फिर लेट काय, परत लेट झाला. फिर लेट लेफ्ट साईड. चिपळूण अजून आलेला नाही, पण चिपळूण जवळपास आहे, त्याचे संकेत ते भेटलंच आहे. जसं चिपळूण येतो भरपूर इथे इंडस्ट्रीयल दिसतात मला. कोकणात जे इंडस्ट्रीने वाट लावलेलं आहे ते चिपळूणपासूनच आहे. समोर मला एक घाट दिसते, तेच घाटनी जाणार आहे का आम्ही? हो, असं वाटतंय. समोरचा जो डोंगर आहे त्याच घाटला हे रस्ता जातोय बघा. हो वा,
एस झालंय पूर्ण एस. परशुराम घाट. ओके, तो हा आहे परशुराम घाट. माझे जे रत्नागिरीवाले मित्र आहेत त्यांच्याकडनं ऐकलं आहेत सगळे घाट. भोसले घाट, परशुराम घाट. हेच आहे जे घाट आहेत ते फक्त बाय रोड मिळणार तुम्हाला. कोकण रेल्वे तर डायरेक्ट घाटाच्या आरपार होऊन जाते. सोडा शॉप घेऊन फिरतोय. या मातीचा कलर मला भरपूर आवडतो. काय माहीत नाही, नॉर्मल जे ब्राऊन माती किंवा काळी मातीपेक्षा हे ऑरेंज कलर एक मस्त छाप चढतं म्हणताना असं आहे. आणि कोकणातच मिळणारी माती. हा बघा ओव्हर स्मार्ट उलटा आणतो एवढा मोठा टँकर. डंपर उलटे घेऊन येतात यार, कोण यांना लायसन्स देतो. हे मस्त वाटतंय का मला, शिड्यासारखे बनवले. पाणी आणि लँडस्लायडिंग होऊ नये आणि पाणी नियमित खाली येऊ दे त्यामुळे ते बनवले जातात. वाह, अरे तर बघितलंच नाही मी. हे बघा, वाव, सुपर मॅन, सुपर. काय दिसतोय, कॅमेरात कॅप्चर झालाय की नाही माहीत नाही, पण खाली एक नदी आहे आणि सराउंडिंग हा समोर नजारे बघा. बापरे, सुपर सुपर. हे घाट आणि हे नजारे, हा हा. पूर्ण जागेवर नदी नदी आहेत. रत्नागिरी 143, लांजा 153, पंजिम 347. घाट बघा कसा बनतोय, सॉलिड सॉलिड दिसते, सॉलिड. काय घेऊन चाललंय, रोलर. काय सॉलिड वजन असेल त्याचा. नजारे बघा यार.
सुपर. असा क्षण येतच नाही की थोडासा मेमरी वाचूया. एवढे चांगले चांगले सिनिक रूट येत आहेत की रेकॉर्ड करावाच लागतोय. तर ह्या घाटामध्ये आता बघा, जसा मी डिक्लाईन होतो आहे तर मी माझा इंजिन ब्रेक वापरतो आहे. मी माझा दोन्ही ब्रेक नाही वापरत आहे. जसं बघितलं माझा हातात हात पण सोडलेला आहे आणि पायाचा ब्रेक पण सोडलेला आहे. हा जेव्हा असं वाटेल की थोडासा गाडी स्पीड जाते तर मी ब्रेक मारते, नाहीतर नाही. ह्याच्याने काय होतं, तुमची गाड्याचं जे ब्रेक आहे ना ते गरम नाही होत आणि जेव्हा तुम्हाला ब्रेक लागते तेव्हा प्रॉपर ब्रेक लागते. तर इंजिन ब्रेकच वापरा मोस्टली. आता जे एक्सपिरियन्स रायडर आहे त्यांना सांगायची मला काही गरज नाही. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी आहे सर्वदे 22 गोवा टू 353. शॉर्टमध्ये ट्युटोरियल सांगितला इंजिन ब्रेकचा, म्हणजे गेअर तुमचा कमी करा, ज्यापर्यंत गेअर कमी ठेवा ज्यापर्यंत तुम्हाला असं वाटत नाही की इंजिन थोडा ड्रॅग होतोय. तर इंजिन ड्रॅग होतोय म्हणजे गेअर कमी ठेवल्याने इंजिन जेव्हा ड्रॅग होतं तेव्हा ती इंजिन ब्रेक लागते. त्याला इंजिन ब्रेक म्हणतात. सॉरी, जर गेअर तुम्ही जास्ती ठेवला तर तुमची गाडी पळणार, कारण गेअर मोकळा आहे. क्लच दाबला तरी तुमची गाडी पळणार, कारण तुम्ही रिलीज केलं आहे गाडीला. तर गेअरमध्ये राहू दे. स्टार्टिंगला तुम्हाला सवय नसेल तेव्हा झटका भेटेल थोडासा, कारण गेअर तुम्ही कमी ठेवला आहे. पण जसं जसं सवय होईल तुम्हाला समजेल की कुठल्या गेअरवरती एक्झॅक्टली तुम्हाला ठेवायचं आहे. प्रॅक्टिस पाहिजे, प्रॅक्टिस. तर 1 तास 40 मिनटं दाखवत आहे तिथून. गोवा 350 किलोमीटर आहे. तर ऑलमोस्ट चिपळूण संपलेला आहे आणि खूप मोठा होता चिपळूण, लहान नाही गोवा. चुकून म्हटलं की महाड याच्यापेक्षा मोठा, बापरे, पूर्ण शहर बोलू शकता चिपळूणला. आता रायडर कमी दिसत आहेत कारण वीकडे आहे, वीकेंड नाही आहे. माईट बी उद्या दिसतील जास्ती, कारण 3 दिवस सुट्टी येते. डायरेक्ट ऊन आहे ना ह्याच्यावरतीच पडतोय मोबाईलवरती, मला काहीच दिसत नाही मॅप. असं रिफ्लेक्शन येतोय ना, मधनं. खूप रिस्की चालवतात खूप लोक कधी कधी. एकतर हेल्मेट घालत नाही, आजूबाजूला बघत नाही, कोणाकोणाला तर साईड मिरर पण नसते. कुठे चाललंय त्यांनाच माहीत नसतं.
सिटी गोवा. मी सध्या गणपतीपुळे हा लोकेशन लावलं आहे आणि माझ्या हॉटेलचं नाही लावलं आहे मी. तर पुढे संगमेश्वरवरनं जेव्हा राईट घेऊ तेव्हा आम्ही लावू. नाही तर हा गणपतीपुळ्याला पूर्ण घेऊन जायचं आणि मी माझं हॉटेल मागे लागेल. आहे गणपतीपुळ्यातच, बट आता एक्झॅक्टली कुठे ते बघण्यासाठी मॅप पाहिजे. स्टॉप रेकॉर्डिंग. आता उन्हाळा जाणवतोय. सूर्यदेव थोडा रुग्र रूपमध्ये आले थोडे. परत कुठला तरी घाट चालू झाला इकडे. इकडे काही नाव नाही या घाटचा. तिकडे नाव आहे वाटतं, एक नाव दिसतंय मला घाटाचा. कामात एक बोलते नाही तर गावचं नाव. घाटाचं नाव काय? प्रत्येक घाटाला स्टार्ट आणि एंड करून लिहिलेला होता, पण ह्याला नाही. हा पण खूप स्टीप आहे. कंटेनर आहे त्या साईडला जायला थोडासा टेन्शन होतं, कारण हे लोकांची टर्निंग भरपूर मोठी असते. चांगला मस्त मस्त. सॉलिड गरम आहे, सॉलिड. काहीतरी थंड पिव्यासारखं वाटतो. इकडे काही शॉप्स आहेत, पण प्रॉब्लेम हेच आहे की
साखरवाला असणार. आणि बर्फ पण कुठला वापरणार काय माहीत. तर त्यामुळे मी अवॉइड करतोय. तिकडे एक रोड दिसतोय मला, हायवे हाच असणार. फिरून फिरून तिकडे जातोय खाली. झाला तेवढं मी इंजिन ब्रेक मारतो गाईस या घाटावरती. पण खूपच स्टीप असेल तर ब्रेक पण वापरावा लागतो. पण इकडचे घाट एवढे खाली उतरताना तर मला एवढे स्टीप नाही वाटले जेवढे आपले माळशेज वगैरे आहेत. कुठेतरी लेफ्ट दाखवतोय, राईट दाखवतोय मला. हा राईट दाखवतोय. येस येस बरोबर. यूट्यूबमध्ये मी बघून आलोय बुवा. हा बघा, गणपतीपुळे 41. इथून आपला हायवे संपला आणि आपले नॅरो रस्ते चालू झाले. ह्याच्यावर पळवू पण शकत नाही. इथे स्पीड ब्रेकर चालतात. पहिलाच रस्ता नॅरो आहे. थांब, याला येऊ दे. गो स्लो, वर्क इन प्रोग्रेस. महानगर गॅसचे पाईपलाईन टाकतायत. आता हे पाईपलाईन गावकऱ्यांसाठी टाकतायत की आपला पंप बांधायचा आहे महानगरचा म्हणून ते माहीत नाही. सगळीकडे खोदकाम त्याच्याच चालू आहे. वाह, मस्त क्लीन नदी आहे. असं वाटते डुबकी मारावं, एवढा गरम आहे. जाऊन डुबकी मारावा जरा. हे बुलेरोवाले खूप फास्ट चालवतात. माहीत आहे, तुम्ही लोकल आहे, तुम्हाला रस्ते माहीत आहेत. ओव्हरटेक असू द्या, बायपास असू द्या, खूप फास्ट चालवतात. आला, कोण येतोय फोन आता? शैलेश.
हे हॅचबॅकच्या नावाने आतमध्ये सीटिंग असते झाडभराचा आणि बाहेर एवढा मोठा तोंड त्याचा. काही लोकांना चालवता येत नाही बरोबर आणि घेऊन येतात. कोकण रेल्वे बघितलं तर कसं मजा येते यार, एक वेगळी फिलिंग वाटते. परत कोकण रेल्वे. हा रस्ता फिरून फिरून मला वाटते ब्रिजच्या खालना जात आहे. हा तो एरिया आहे वाटतं जिथे टनल येत आहेत, परत मग ब्रिज येतो, मग परत टनल येतो, मग परत ब्रिज येतो. ट्रेन दिसला असतं तर भारी झालं असतं आपलं काम. मला वाटलं असं खाली जातोय की काय रस्ता, हे खालनं वरती आलेत. ST कंडक्टर काहीतरी आहे. सगळे महानगर पाईपलाईन वाल्यांनी फुल वाट लावून टाकली रस्त्याची. हा एंडिंगला असला रस्ता आहे. जर पूर्ण हायवे टू हायवे असला असता ना तर समजलं पण नसता कधी पोचलो आम्ही गणपतीपुळ्याला. पूर्ण घाटसारखा नॅरोएस्ट रोड आहे, त्यामुळे खूप टाईम घेतोय. शाळेचा मुलगा चालत चाललाय कुठेतरी म्हणजे एकदा शाळेवरनं घरी जात असेल किंवा घरातनं शाळेत जात असेल. आता दुपार झाली तर म्हणजे शाळेतनं घरी जात असणार. पण काय बोलायचं, त्यांच्यासाठी नॉर्मल असेल हे रस्ता. तर जंगलमध्ये राहणारी लोकांना त्यांना रस्ता तर एकदम त्यांच्यासाठी नॉर्मलच वाटत असेल. आम्हाला असं थोडासा खतरनाक वाटते. बघा चांगले घर बनलेले तिथे, मस्त घर आहेत. पेट्रोल पंप, CNG पेट्रोल पंप आहे 5 किलोमीटरवर. मला हायवे दिसते लेफ्ट साईडला, कॅमेरामध्ये कॅप्चर नाही झाला असणार. एकदम झाडाच्या मधीत दिसतोय. तिकडनं डायरेक्ट कनेक्ट केला असता हायवेमधला.
एवढासा रस्ता ॲडव्हेंचरसाठी ठेवले वाटते. लास्ट 1 तास तुम्ही ॲडव्हेंचर करा असं म्हणून. विचार करा, हे जो रोड आहे तो ट्रान्झिशन रोड आहे. ट्रान्झिशन म्हणजे आपलं टेक्निकल ट्रान्झिशन म्हणजे डोंगरी रोडवरनं समुद्राकडे. हे बाजूला जे माझी नदी सोबत चालली आहे त्याच्याने समजणारच की ऑब्विसली समुद्रात जाऊन ती मिळते कुठे समोर. गणपतीपुळे हा समुद्र किनाऱ्याचा स्थळ आहे. परत कोकण रेल्वे दिसताना. अचानक खाली येताना प्रॉब्लेम नाही आहे, फक्त समोरनं गाडी आली कुठली तर ते कंट्रोलमध्ये करण्यासाठी हळूच चालवत लागतोय. रस्ता पण लहान आहे, त्या गाड्याला पण तर जागा पाहिजे. मस्त मस्त. ह्या असल्या रोडवरती खड्डे वगैरे नसले ना तर मजा येते या कर्व्समध्ये चालवण्याला. याला किडे येऊन असे लागतायत ना हेल्मेटवरती, येऊन येऊन आपटतायत. वरती जायचा रस्ता वाटते. ते किडे खूप आहेत उडणारे, येऊन येऊन हेल्मेटला लागून पूर्ण वायझर खराब करत आहेत. तर माझ्या कॅमेराची हालत बघावं लागेल काय झाली. वा, सडनली बाईक भरपूर उडली अशी 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 अशी.
काय कर्व्स आहे त्याच्यावरती, वर खाली भरपूर आहे. आणि सडन ब्रेक, इंजिन ब्रेक, सडन आपला ओके. आला का गणपतीपुळा? नाही बाबा, अजून 41 मिनिट दाखवतोय. खालीच पडले. ऑब्विसली कंट्रोल गेला असणार त्याचा. ते लेफ्टला सरळ हां हां हां. हो. काय सुंदर आहे, काय सुंदर ब्रिज आहे. सुपर. ट्रेनमध्ये जाताना तुम्हाला मिळतो ना मध्ये कोकणाचा ब्रिज, नंतर गावं येतात असे डोंगरावरचे. सुपर.
ओके. मी बोललेलोच होतो की मला ॲग्रेसिव्ह घाट नाही भेटले आतापर्यंत. तर मला वाटते बाप्पा माझी स्वागत ॲग्रेसिव्ह घाटावरनंच करणार आहे. तो टर्न ॲग्रेसिव्ह होता खूप. इथे पण टर्नच आहे. गेअर कमी करावा लागतो, नाहीतर चढतच नाही गाडी ताबडतोब. दोन काटे पण थांबले. हां, दोन काटे पण कमी झाले पेट्रोलमध्ये. कंप्लीट चढण आहे, कंप्लीट. मला हे वाटतं की गणपतीपुळे जे आहे ते सह्याद्री माउंटन्सच्या त्या बाजूला आहे, किनाऱ्यावर आहे. म्हणजे आम्ही हायवेसाठी लेफ्ट बाजूला असतो आणि कंप्लीट मध्येच सह्याद्री माउंटन झाली आणि सह्याद्री माउंटनच्या दुसऱ्या साईडला गणपतीपुळे किनाऱ्यावर असं वाटते. म्हणून ही घाट क्रॉस करावं लागते. काहीतरी खाल्लेलं पडलं आहे तिकडे, आंब्यासारखं वाटलं मला. एकतर माकडाने फेकलं आहे, नाहीतर आपल्या माणसाने फेकलं आहे. अर्धा तास राहिले अजून. एक गाडी आहे मला कधीपासून ट्रेल करते, हे पण विचार करते की कधी ओव्हरटेक करशील यार. जेव्हा असं वाटतं की ओव्हरटेक करेल आता, तेव्हा कुठली ना कुठली गाडी येते आणि फुलं मस्त सजवली जातात, पिंक आणि व्हाईट
वेलकम टू गणपतीपुळे. फायनली या पवित्र गोवा व्ह्यू बघा साईडला. सडनली मला बीच दिसला तो बाप. थँक्यू. हे बघा व्ह्यू बघा. काय व्ह्यू. फायनली आम्ही गणपतीपुळेमध्ये येताना पवित्र स्थळ. समुद्र दिसलं मला समोरच. दूरच्या चक्करमध्ये आम्ही आपलं हॉटेल मिस करायचं. राईट साईड क्षेत्र गणपतीपुळे. सडनली रेकॉर्डिंग मला वाटलं की गरमी पण आहे इकडे. तिथे आम्ही ऑलमोस्ट हॉटेलमध्ये बसलो. गणपतीपुळ्याचा गंगा. बघूया कसं काय. चांगलं खूप आहे पण किमान 1 किलोमीटर तरी चालायचं आहे गणपतीपुळे. इकडे कुठेतरी दाखवतो. इकडे नटनट दाखवतो. तो दिसला मला. दाखवला येते का इथं